नमस्कार. प्रायम टीव्हीच्या कोकणी खबराचित्रांत मायमुगाचो येवकार. हांव संदीप पिळगांवकार. सुरवेक मुखेल खबरो. मये कारापूरच्या माथ्यावर थापला लोधा हाऊसिंग प्रकल्प. झाडाची बेकायदेशीर कत्तल. रानवटी जनावरां पावली गावात. उदक आणि जैवविविधता काबार करपी प्रकल्पाच्या विरोधात थळाव्यांचो एल्गार. 39 गोंयकारांचो वाडटो विरोध. TCPन गोंयकारांक केल्या काबार. पणजेकार अगेन्स्ट कॅसिनोन केलो जागोर. कोर्टात वचपाची चलयल्या तयारी. मांडवीतल्या कॅसिनो संस्कृतायेचेर काडलो फोग. रावणफोंड फुटली पिवपाची उदकाची पायपलायन. व्हांवून गेले हजारांनी लिटर पिवपाचे पाणी. सरकारी अधिकाऱ्यांची करणे जबाबदार अधिकाऱ्यांचेर करात कारवाय. मागतात रावणफोंडेचे लोक. आणि आता खबरो विस्तारान. मये मतदारसंघातल्या कारापूरच्या थळाव्यानी गावातल्या लोधा हाऊसिंग प्रकल्पाक खर विरोध चलयला. गावात उदकाचो उणाव तयार करपी त्याचबरोबर जैवविविधता धोक्यात हाडपी प्रकल्प कसोच येवपाक दिवचे नात असो निश्चय लोकांनी केला. गोंय सध्या आंदोलनांचे राज्य जावन रावला. सरकार लोकांचेर एका फाटोफाट एक प्रकल्प लादपाक लागला आणि तकलेर थापलेले प्रकल्प धांवडावन घालपाक लोकांक रस्त्यार देवचे पडटा. राजकीय फुडारी लोकांक किकोत करून गांवपण काबार करपी मेगा प्रोजेक्ट पोट धरून गांवांत हाडपाक लागल्यात. जाल्यार गांवाचे गांवपण राखपाक समाजीक लागणूक असलेले लोक आनी एक्टिविस्ट पोटतिडकीन विरोध करपाक लागल्यात. आयज सरवण कारापूरच्या लोकांनी एकवटाचे बळगे दाखयत व्हडली रॅली काडून जागृताय करपी पत्रकां वाटली. हो येदो व्हडलो मेगा प्रोजेक्ट हांगासर येयला पळय न्हू, तो आमच्या गांवांक आनी आमकां बी नाका. आनी हांव सदांच आमच्या गांवा फाटल्यान रावतलें. हांगासर आमची सगळी न्हंय आसा, सगळे दोंगर आसा पळय ते सगळे हांगासर नश्ट केल्ले आसा. ते वयर थंय गेल्या उपरांत ते कळटा थंय कितें जालां पळय न्हू ते. 2011चो जो रिजनल प्लॅन आसलो तितून आमचे दुसरे एक तळे आसा. सो ते तळे तितून दाखयल्लेले ना. ते तळे तितून रिजनल प्लॅन मेन्शन केल्लेले ना. दुसरे तळे म्हटल्यार आमच्या गांवांतले एक तळे आसा जे हे कळम वाडावयले ते बायोडायवर्सिटीच्या अंडर वेटलँड तितून गॅजेटेड नोटिफिकेशन येयल्लेले आसा. पण आमचे ते दुसरे तळे अजून तितून नोटिफाय जाल्लेले ना गॅजेटेड नोटिफिकेशन. सो आमी हे मुद्दा मानला की एनवायरमेंट जे बायोडायवर्सिटी आसा, दुसरे लेक्स आसा गांवांतले, तिसरे आमचे जे गांवांत उदकाचो जो इशू जातलो बिकॉज ते कन्स्ट्रक्शन चालू आसा ते हिलाचेर आसा. हिल म्हटल्यार पावसाचें उदक साचता जमनीच्या भितून आनी थंयसर जरी बोरवेल तेंच्यांनी कन्स्ट्रक्ट केल्यो, 1-2 बोरवेलान तेंचें काम जावचें ना बिकॉज 1700+ युनिट्स थंयसर जावपाचे आसा, प्लस सम फ्लॅट्स येवपाचे आसा, प्लस 1 एकराचेर बीच येवपाचो आसा आर्टिफिशियल, प्लस स्विमींग पूल आसतले, प्लस कितलेशेच हजारा स्क्वेअर मिटराचेर क्लब हावस आसतले, लक्झरियस क्लब हावस. सो ह्या सगळ्यांक उदक तांकां पावपाक खंयसरले उदक हाडटले ते. सो तांकां बोरवेल मागची पडली. PWD म्हाका दिसान डावट आहा तेंची वेदर PWDचा वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट तांकां उदक दिवं शकता का ना ते. सो जेन्ना ते बोरवेल थंयसर हे करतले जाल्यार सकयलचे शेता खातीर उदक येता तांकां सगळ्यांक प्रॉब्लेम जातले. बांय सुकतल्यो, तळे सुकतले, वयली जी जनावरां आसा आजून बसून बिकॉज ऑफ ते आवाजा खातीर कन्स्ट्रक्शन खातीर बायसन जे म्हणटा पळय ते गवेरेडे ते सकयल आजुनूय रातचे हेतून शेतांनी येता. सो भाजी रोपे हे सगळे डॅमेज करता. हे आमकां लक्षांत धरूंक जाय की असो जो प्रोजेक्ट आसा इतल्या 5 लाख स्क्वेअर मिटर हेज्याकूय जास्त एरिया त्यांनी कवर केल्लेली आसा. आनी थंयसर ती शेतकऱ्यांची जमीन आसा. कितलीशीच कॅश्यू नट्सची झाडां डॅमेज जाल्लेली आसा. प्लस थंयसर आनीक एक तरेचे खिरकी म्हणूनचे झाड आसा ते मेडिसिनल प्लांट आसा ते. सो तेजी कितलीशीच झाडां कट केल्लेली आसा. दुसरें सांगपाचें आसा ह्या झाडाचें एक म्हत्व की हे झाडा पासून अशें एक बॅन्ड ड्रग तयार करपाक मेळटा जेका खूब डिमांड आसा. हिरोईन गांजा जशें आसतना तशें एक तरेची एक स्पेशल ड्रग तयार करपाक खूब डिमांड आसा तेजी. तो कितलीशीच झाडां असली कट केल्ली आसा. सो हांव म्हणटा फॉरेस्ट डिपार्टमेंटा हितून लक्ष घालूंक जाय की इन्व्हेस्टिगेट करूंक जाय की ही झाडां मारून कोणी येयली, खंय येयली, तेजो सगळो इन्व्हेस्टिगेशन जावंक जाय. स्टेट वेटलँड ऑथॉरिटी आसा तेणी आपलें मातशें लक्ष घालूंक जाय की ह्या लेकाक ते सर्वे करून ते पळोवंक जाय. वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट PWDन पळोवंक जाय की उदकाचो कितें प्रॉब्लेम जातलो फ्युचरान. पंचायतीन आमकां आतां तांकां विचारूंक जाय प्रश्न की तेंच्यांनी हे परमिशन विदावट ग्रामसभा लोकांक इन्फॉर्मेशन करिनासतना कशें दिलें. सो हे जे आनीक खुबशे मुद्दे आसा
ते आमी लोकांक फुडें कन्वे करतले आनीक तांकां बऱ्या तरेन सांगतले. सो आयचे जे हावज टू हावज कॅम्पेन जे आसले ते एक गांव एक करपा खातीर आसलेलो. सो हेच हांव सगळ्यांक गोंयच्या लोकांक सगळ्यांक सांगपाक सोदता की एक गांव जो पर्यंत एक जायना तो पर्यंत असले वायट तरेचे कन्स्ट्रक्शन येता, डिस्ट्रक्टीव येता कन्स्ट्रक्शन, ते स्टॉप जावंक शकना. सो सगळ्या गांवकारांक हांव विनंती करता की सगळे गांव एक करुया आमी आनी आमचे कल्चर जे फेस्टिवल्स आसा, जे आमचे लोकल ट्रेडिशन्स आसा, जे शेत आमी करता ओल्ड पद्दतीन, ते सगळे आमी वाचोवंक जाय. नाजाल्यार हे सगळे ज्यो बिल्डर्स लॉबी येवन आमचे सगळे नश्ट करून उडयतले. ह्या प्रकल्पाक लागून गावात झाडांची कत्तल जाल्या, जनावरां गावात येवपाक लागल्यात. सरवण कारापुरा शांतादुर्गा देवस्थाना कडल्यान ते कोळमा वाड्या मेरेन लोकांनी जागृताय घडोवपाक रॅली काढली. पंचायतीन ह्या प्रकल्पाक लागून सरकारा कडेन हात मिळवणी केल्या हे लोकांनी मिडियाक सांगले. कारापूरच्या लोकांनी ह्या आंदोलनात वांटेकार जायत आंदोलन आनीक बळिश्ट करचें अशें आंदोलकांनी मागला. ये तो बस झांकी है, कायदेशीर गैर अभी बाकी है अशी शिटकावणी आंदोलकांनी सरकाराक दिल्या. हावजींग प्रोजेक्ट जो कारापूर सरवण पंचायतीन जो जावपाचो आसलो, जो जावपाचो आसा आनी ज्या खातीर पंचायतीन बेकायदेशीर म्हणटा तशें NOC दिल्लेली आहा, तेज्या अगेन्स्टान उलोवपाक, ज्या अगेन्स्टान वावरपा खातीर आयज सगळो गांव एक जाल्लो आहा. त्या खातीर आयज सगळे सरवणच्या पोतान कारापूर तिस्का मेरेन सगळो कारापूर सरवण जे पंचायत आहा तितूंतले सगळे लोक आयज हांगासर जमलेले आहा आनी भितून फुडें सरपा खातीर सगळ्यांनी आमकां हातभार दिवन आयज आमची जी रॅली आसली, जो अवेरनेस प्रोग्राम आसलो, तो आमी आयज शांतादुर्गा देवळा वचून आमच्या ही कोळम वाडा जो आहा थंयसर आमी हे थारायलेले आहा. आनी आयज आमच्या मदीं आमचे जे सगळे म्हणजे अजय प्रभू गांवकर सर, तशेंच स्वप्नेश शेल्लेकर हे, आनी तशेंच आमकां आयज ही जी रॅली सक्सेसफूल करपा खातीर आमच्या हांगासर पोलीस जे आमचे आहा तेंच्यांनी सुद्दां आमकां खूब सहमती दिलेली आहा. तेंचे कडसून सुद्दां आमी परमिशन घेवन आमी आयज ही रॅली सक्सेसफुली हांगासर केल्लेली आहा. आतां मेन मुद्दो सांगचो म्हणजे ह्यो जो लोधा प्रोजेक्ट आहा तो कित्या खातीर, गांवाक कितें तरी आमच्या हितून फायदो आहा? कसलोच ह्या हितून फायदो ना. आमचो जो गांव आहा कारापूर सरवण ह्यो सारको सुशिक्षीत गांव आहा. नद्या नाल्यांनी सारको भरलेलो आहा, न्हंय आहा आमच्या भितून, तळे आहा, दोंगर आहा, भाटां भेसां आहा, लोकांच्यो काजी आहा. लोक आयचे जर आमी पळोवंक गेले जाल्यार आयज लोक हांगासर सगळ्या प्रकारचे म्हणजे रोंपे लावपाचे, मिरसांगो लावपाच्यो सगळ्या प्रकारचे धनधान्य म्हणटा ते सगळे वाटेन करप चालू आहा. आनी त्या हितून लोकांक कसलीच आनी भायल्या हेची गरज ना. जो लोधा प्रोजेक्ट आहा तो सादारण आमच्या जी शांतादुर्गेची आतां फुडें कौला स्टार्ट जावपाचें आहा त्या शांतादुर्गेच्या देवळा कडल्यान सादारण 400 मिटराकूच आहा लोधा प्रोजेक्ट. आनी जो इतक्या वयर आहा तो एक प्लॅट्यूचर आहा. तो प्लॅट्यूच्यान जेन्ना थंयसर हावजींग प्रोजेक्ट जातलो तेन्ना थंयसून जे कितें तेंचे वेस्ट आहा, पाणी आहा जावं कितें साचलेलें सगळें जे सिवेज आहा ते सगळे आयज आमच्या सकयल वाठारान गांवा वाठारान येवपाची फूल शक्यता आहा. तेच्या खातीर आमच्या ग्रामस्थांक ह्यो प्रोजेक्ट जाय ऐकलेले आहा तुमी सगळ्यांनी. ह्यो आमच्या ग्रामस्थांक प्रोजेक्ट नाकात जाल्यार म्हणटकू फाल्यां हे जे आहा पळय आमची नाशाडी जातली. तेच्या खातीर आमकां ह्यो प्रोजेक्ट नाका. ह्यो सगळ्या ग्रामस्थांचो विचार आहा आनी ह्यो सगळ्या सरकारान त्या भायर जी पंचायत बोर्ड आहा हेंच्यांनी सगळ्यांनी हेजो फूल उल्लेख घेवपाचो. आमची ग्रामपंचायत तुमकां खबर आसा फाटल्या दिसांनी एक थंयसर प्रोटेस्ट कसो जालो. आमकां एक एप्लिकेशन दितना तेंच्यांनी पुलीस फोर्स आपयली. सो इशू असो जालो की आमकां पंचायत सांगूंक लागली तुमी आमकां कितेंच सांगिना. हरशीं कशें आसा ती पंचायत आमकां कितें सांगिना हो व्हडलो इशू आसा. सो आमी एक कॉल केलो आनी एक अवेरनेस रॅली काडया अशें डिसायड केलें. विथीन अ शॉर्ट पिरियड आमच्या लोकां कडल्यान आमकां कितलोसोच प्रतिसाद येयलो. त्या बद्दल सगळ्यांचे सॅल्यूट आनी तुमकां सगळ्यांक नमस्कार. सेकेंड इल्लेशें तुमकां सांगता की सेकेंडली आतां आमच्यो एवरी क्वॉर्टरली ग्राम सभा जाता. सो सगळ्या लोकां कडेन हांव एक मागता की सगळ्या लोकांनी ग्राम सभाक एटेंड करपाचें. कित्याक ग्राम सभा एटेंडन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. कित्याक जें कितें गांवांत घडपाचें आसा
तें आमकां ग्रामसभेन कळटा. सडनली अशें कितें हांगा घडना. सो सगळ्यांनी ग्रामसभा एटेंड करपाच्यो. ओके. प्रोजेक्ट कोणाकूच नाका आणि सगळी प्रयत्न करता फुडें सरता. आतां थोडी घरां आसा तरी पूण फुडें भायर सरतली अशी आशा आसा ह्या लोधा प्रोजेक्टाक ओपोज करपाक. आमकां फुडें प्रोजेक्ट येत जाल्यार खुबूच त्रास जातले. भुरग्यांक जातले, जाणट्यांक जातले, सगळ्यांकूच जातले. ते आमकां उदकाचे त्रास जातले. ते कितें करतात वेस्ट आहा तेंचो आनी कितें आसा ते सगळ्याकूच प्रॉब्लेम जातलो. तळी आमची वेस्ट जातली, शेतां पिड्ड्यार जातली, सगळेच आमकां खूब म्हणजे खूब त्रास जातले आमच्या भुरग्यांक फुडें. प्रोजेक्ट येवचे पयलीं तुमकां कितें सांगलेलें ह्या संदर्भात म्हायती आसली? ना, आमकां कांयच खबर ना. पंचायती तर्फे तुमकां कितें इन्फॉर्म केलें ह्या ना संदर्भात? कांयच. जो कारापूर सरवण ह्या विलेज पंचायतीक जो चालू आसा ताजो अवेरनेस हावज टू हावज अवेरनेस कॅम्पेन जो आसा पळय तो आयज ग्रामस्थांनी हातान घेतलेलो. तर कित्याक हेजो रिजन कितें तर एक्चुली तांकां रॅली ऑर्गनायज करपाची आशिल्ली बट लास्ट मोमेंटाक कंपिटंट ऑथॉरिटी कडल्यान परमिशन मेळुना तांकां. सो रॅली तेंच्यांनी काल मागीर शेवटच्या क्षणाक पुलीस स्टेशनार वचून कॅन्सल केली. लेटर दिला तांकां, एक लेटर दिला तांच्यांनी. बट तेंचो मेन उद्देश आशिल्लो की काही लोकांकडे पयलींचे डॉक्युमेंट ट्रेस जाल्या प्रायर टू 1972 अशें काही लोकांचें म्हणणें आसा की आमच्या घरान आमचे पयलींचे पेपर्स आसात. सो आयचो कॅम्पेन आसतलो की प्रत्येक घरान वचून सांगपाक की तुमच्या कडेन जर तुमचे कितें लिगल डॉक्युमेंट्स पयलींचे आसा जाल्यार प्लीज हाडात, आमी काम करूया ताचेर. जर तुमची खरी थंय कितें ओनरशीप आसा, तुमचो स्टेक आसा जाल्यार आमी कंबायन सगळे मेळून एकी कडेन लढो दिवया. सो तुमकां सांगपाक म्हणल्यार आमी जी आयज कारापूर शांतादुर्गा देवीचो आशिर्वाद घेवन जे आहे ते हाऊस टू हाऊस कॅम्पेनिंग स्टार्ट केल्लें ते आतां आमी ऑलमोस्ट कारापूर 30 पावात आयल्या. सो ऑलमोस्ट 7 फॅमिली मेंबर्सांनी आतां सद्या कॉन्टॅक्ट केला की तांचे कडेन पयलींचे डॉक्युमेंट्स आसा बट ते कोणा कडेन व्हरपाचें तांकां खबर नाशिल्लें. सो आतां आमची लिगल टीम हे घेवन बसतले. पेपर्स कोणाचे आसा, कोणाचो रायट, कोणाक कितें मेळपा जाय, कशें करपा जाय, तेंची पयलींची शेतांय तेंचे ऑलमोस्ट म्हाका दिसता कितलेशेच पिडयांनी थंय काम केलां. आयज तेंच्या हातान ते ना कोण तरी दिल्लीवाले येता आनी ते व्हरता. तेंच्याय खंय ना खंय अस्वस्थता निर्माण जाल्या. सो ह्या अनुशंगान आयज जो एक हाऊस टू हाऊस कॅम्पेन केल्लो तेजे आमकां आतां आउटपुट्स येवपा लागल्या. फुडें वचून आतां कितें डॉक्युमेंट्स घेवन कशें फुडें वचपाचो तो सगळे बसून विचार करतले. गोंय सरकारान दुरुस्ती करून चालीक लायिल्ल्या 39A ह्या कलमाक गोंयांत वाडट्या विरोधाक तोंड दिवचें पडलां. पणजेकार अगेन्स्ट कॅसिनो हे NGOन हे कलम गोंयकारांक कशें पिट्टलें ताचेर उजवाड घालो. 39A खर विरोध केला. पणजीकार अगेन्स्ट कॅसिनोन पणजे 39A धोके लोकांक समजावून सांगले. पणजेची कॅसिनो संस्कृती गोंयची संस्कृती कशी बाधक ठरता, कायदे आणि नेम तोडून कशे तरेन कॅसिनोवाले वेवसाय करतात आणि लोकांक त्याचे कशे तरेन त्रास जातात तेचेर बेसबरो उजवाड आंदोलकांनी घातलो. कॅसिनो बरोबरच पणजेकार अगेन्स्ट कॅसिनो ह्या NGOन TCPच्या कारभाराचेर उजवाड घातलो. कलम 39A आदारान गोंयच्यो जमिनी कशे तरेन उरबाडपाक लागल्यात ते सांगतनाच जमिनी वांटोवपाक गरज जाल्यार कोर्टातय वयतले अशी शिटकावणी तेंच्यांनी दिली. गोंयची जागा ही फक्त एका गांवची तुम्ही पळयतात आसतले पयलीं तरी अशी फॅसिलिटीज नासलेली, सोशल मिडिया नासलेली, फक्त बातम्याचेर येताले, न्यूजपेपराचेर येताले तेन्ना आमकां गजाली मेळटाली. पूण त्या टायमार सुद्दां आमच्या गोंयच्या लोकांनी ही जी व्हडली व्हडली जी युद्धां आसतली गोंय वाचोवपाची ते लढले आनी ते जिखलेय बी. रिजनल प्लॅन 2011 SEZ हे सगळे जे बॅटल्स आसलेले 1966 हे सगळे बॅटल्स आमच्या गोंयकारूच लढलेले. सो आतां परत आमकां बॅटलफिल्डार युद्ध भुमीर देंवपाक कित्याक प्रॉब्लेम जाता. आमी आतां प्रत्येक गांवांनी प्रोटेस्ट पळयतात, मजेत करता आमी आनी कांय काम करतना बेकार पडला म्हणून आतां प्रत्येक गांवांनी वचून प्रोटेस्ट करता अशें सरकाराक दिसता. सरकाराचें सोडूनच दिवया, आमकां काम ना म्हणून आमी हारयला जाल्यार मातशें गांवांत मातशें गजाली आयकया. अशें सिरियस मॅटर आसा न्हू, सिरियस कन्सर्न्स आसा न्हू. तुमच्या गांवांत रियल इस्टेटाचोय धक्को बसलेलो आसा आनी कॅसिनोचोय धक्को बसलेलो. आमच्या वाठारांत मायनिंगेचो आनी रियल इस्टेटाचो
सो बाय एंड लार्ज प्रत्येक गांवांत रियल इस्टेटाचो धक्को कॉमन आसा. कित्याक गव्हर्मेंटान सद्याक अशी फॅसिलिटी क्रिएट केलेली आहा दॅट इट इज फ्री फॉर ऑल. संस्कृतीच्यो गजाली सांगपी सरकारान कॅसिनो संस्कृतीक सारें घातलां. मांडवींतल्यान कॅसिनो काडपाचें नांव घेनात. ह्या कॅसिनोनी रईश मागूश दर्यांतल्या नुस्त्याचेर कसो परिणाम केला तेवूय आंदोलकांनी ह्या वेळार समजावन सांगलें. ह्या कॅसिनोनी रईश मागूश दर्यांतल्या नुस्त्याचेर कसो परिणाम केला तेवूय आंदोलकांनी ह्या वेळार विस्कटावन सांगलें. आमचो एकूच हे आसा की आमकां कसिनो नाका. आमी सरकाराक सांगना ही कर ते कर सांगना. आमचो एकूच हे आसा की आमकां कसिनो नाका. नाका आमकां कसिनो नाका. इवन तुमकां तेंच्यांनी म्हटलें इंट्रोड्यूस करता ऑफ हाडटा ते तुमकां मान्य ना. तो ऑफ सुरूच आसा न्हू तो ऑफ सुरूच आसा. आमचें कशें आसा आमचो मेन कन्सर्न आसा आमचे जे जे आमचे आमी आतां कोणाक रिप्रेझेंट करता. आमचे जे तिसरेकार भाव आसा ते तिसरेकार भाव आसा जे थंयसर काटाळ्यो मारता. आमी म्हणजे आमची फॅमिलींच्यान हांव तुका सांगता की आमचे जे इतले आमी ल्हानाचे व्हड आमी आतां हे सदां थंय रिपिटेटीव जाता आमचे. आमी एवरी टायम आमी पॉयंट करता की आमी आमचें अस्तित्व जे आमची चाळ आमी ताका म्हणटा जे आमकां तिसऱ्यांचे बी आसा की जे लोक भायल्यान आमकां विचारता मुड्डोशेचे पीक मागीर तुजे शेवटाळ्यो हे सगळे पीक आमच्या वेऱ्या रेस मागूसच्या वाठारांच्या दर्यान मांडवीन आमकां उत्पन्न आसा ते खंयसर तरी कमी जाल्ले आसा. आनी हे आमी आतां गेली 15 वर्सां ही कळत कशें ना कशी तरी सोंसलेली आसा ती एक्झिस्टींग कसिनो जी आहली पळय ती. आनी आतां हे इतले आमी जर उगी रावले म्हणून आतां सरकाराक अशें दिसलें की तेंचेर आनी आमच्या गांवकाराचो कोणाचो ताबो ना ते चिंतून तेंच्यांनी आतां ती डबल सायज आनी मॅसीव कसिनो थंयसर हाडपाक तेंच्यांनी प्रयत्न केला. कोणाकूच कन्सिडरेशन घेयनासतना आमचो डिमांड आसलो की आमकां सविस्तर तेजी कितें ती म्हायती आहा ती आमकां पंचायतीन जावं खंय गावची. पूण वारंवार हेच मागलेलें आसा. पूण खंयसर तरी आमची रेस मागूस पंचायत आनी आमचो आमदार हो हांगा फेलियर. तेणें आमकां तेजोच फेलियर हो त्या खातीर आमकां हांगा लिटरली आतां रस्त्यार येवचें पडलें. कित्याक लास्ट टायम तेणें आमकां वी कुडंट इवन गेट एन अपॉयंटमेंट विथ COP फॉर अस. फॉरगेट अबाउट मिटींग द कॅप्टन ऑफ पोर्ट मिनिस्टर आनी CM. आमी फक्त कॅप्टन ऑफ पोर्ट्सा कडेन सुद्दां हें केल्लें. आमकां आश्वासन दिल्लें की आमकां 50 लोकांक घेवन कॅप्टन ऑफ पोर्ट आनी थंयसरूच अशेंच ना करतलो म्हणून कसिनो. पूण हे खंयसर तरी आमी सोंसून रावलेले आनी आतां तें अशें जालेलें ना म्हणून आमकां खंयसर तरी आयज रस्त्यार येवचें पडलें. कशें आसा मगो आमचे गोंयचे भाग्य विधाते भाऊसाहेब बांदोडकरान गांव तिथे शाळा आनी शिकयल्यो त्यो टिकेल उपक्रम सुरू केल्लो. बहुजन समाजाची भुरगीं शिकची आनी तेंचो फुडाकार बरो जावचो म्हणून. आयचो जो सरकार आसा पळय तो गांव तिथे मेगा प्रोजेक्ट, गांव तिथे डोंगराची कापणी, गांव तिथे शेतां पुरोवपाचें आनी गांव तिथे आतां कॅजिनो हाडपाचो प्रयत्न चालू आसा. सरकाराक फक्त मलिदा जावप. लोक कशे मरतले हेका सरकाराक देणें घेणें कांय ना. आयज हे दोगांनी भुरग्यांनी जे कॉल आउट केली मिटींग खरेंच बरें दिसलें. आमी सदां म्हणटाली तुमी सुद्दां म्हाका फुडें म्हणटाली एकटोच राजेश कोण उलयना. आयचे जे म्हाका पयल्या उपरांत म्हाका असो दिसलें बाबा अशा इनिशिएटीव घेवन हेंच्यांनी भुरग्यांनी फुडाकार केल्या उपरांत दुसरी मिटींग जी जातली पळय ती खरेंच सांगता हांव इनिशिएटीव घेतलो आनी जवळ 1000 लोक जमा करपाक प्रयत्न करतलो. कॅजिनो हो काडपाचो आमी 100% प्रयत्न करतलो. कॅजिनोची घाण ही आमच्या वेऱ्या गांवांत नाका. कित्याक त्या कॅजिनो जगणारे चाळ म्हणटा हेका शेकड्यांनी इतिहास आसा. शेकड्यांनी वर्सां कालचो परचो न्हू. आमचे फॅमिली बाबा आजे पणजे गेले पण तिसऱ्यो कडना लोक अजुनूय थंय आसा. खरें म्हणचे एकूच म्हाका खंत जाली की जी पळय ते बायलां म्हणजे ज्या जाग्यार आमी तिसऱ्यो काडटा पळय त्या जाग्यार जी रावली तेंच्यांनी हांगा खरें उपस्थित लावपाक जाय आसलें. कित्याक खरें पोट ते भरता खरी फॅमिलीक ती जगयता ती ना. थोडोफार तेंचे परिणाम जालो आसतलो. अवेरनेस परते करता ते काडपाचो प्रयत्न करतलो. कित्याक कॅजिनो तर आमी आतां हेंचे आयकून तर उगी रावत जाल्यार ही घाण आमकां कायमची वर्षानुवर्ष थंयच आसतली. हे प्रत्येक वेरेकारान लक्षांत घेवचें. I stayed here to say no to casino. हांव खंयच्याच इतिहासान भुगोलान वचना. आमी इतिहास खूब आयकलो, आमी भूगोल खूब आयकलो. हांव हांगा तिसऱ्या खातीर उलोवंक ना, हांव हांगा नुस्त्या खातीर उलोवंक ना. हांव हांगा मांडवीची जी वाट लागता ती वाट लागता तेज्या बद्दल उलोवपाक हांव हांगा. हांव उलोवपाक आसा हांगासर गोंयच्या संस्कृतीची, आमच्या संस्कारीत गोंयची जी ह्या कसिनो लागून वाट लागता पळय त्या खातीर हांव उलोवपाक हांगासर आसा. म्हाका दिसता आतां परत परत तो इतिहास उबारून आमी येवं केले, आमी पयलीं येवं केले, कसिनो केन्ना येयले, कसिनो केन्ना सरकार जाले तेच्या खातीर
रावणफोंड पुलाकडल्या पिओपाच्या उदकाचे पाईपलाईन फुटून हजारांनी लिटर उदकाचो इबाड जाला. संबंधित सरकारी खात्याच्या अधिकाऱ्यांकडे कसलेच प्लॅनिंग नाशिल्ल्यान अशे तरेच्यो घडणुको घडटात. अशा बेजबाबदार अधिकारी कंत्राटदाराचेर कारवाय जावपाक जाय, थळाव्यांनी मागला. पळयात पुराय खबर. रावणफोंड पुलाकडेन पिवपाच्या उदकाची व्हडली पायपलायन फुटिल्ल्यान हजारांनी लिटर उदकाचो इबाड जाला. पायप फुटून बांदकामाचे सुवातेर उदक रिगलें. अजापाची गजाल म्हटल्यार पायपलायन फुटले उपरांत खंयचोच संबंधीत अधिकारी सुवातेर पावलो ना. आदींच उदकाचो दुकळ, तेतून हो 13वो म्हयनो. संबंधीत अधिकाऱ्यांकडेन कसलेच प्लॅन आसना, देखून अशी परिस्थिती येता. ही करणी इंजिनियराची, कॉन्ट्रॅक्टराची काय आनीक कोणाची ते पळोवन संबंधीत खात्यान कारवाय करप गरजेचें, तिडकल्ल्या थळाव्यांनी मागला. हे मागतना टिपिकल सरकारी कामाचे पद्दतीचोय तेंच्यांनी समाचार घेतला. आमी आतां रावणफोंडार आसा, तो सेकंड आमचो एक ब्रीज बांदता पळय थंय तेंच्यांनी JCB मारून ती साळावलीची पायपलायन एटलीस्ट म्हाका दिसता 1/2 मीटर पायपाची पायपलायन ती तेंच्यांनी फोडून उडयल्या. 2 वरां जालीं हांगा. एक WRDचो कोण पावलो ना, PWDचो कोण हांगा ते काम करपी येयले ना. 2 वरां जालीं. हजारांनी लिटर उदक नावेली सायडीन व्हांवून वयता. तेंचे कडेन प्रॉपर प्लॅन ना. ते खबर ना आतां ते पायपलायन आहा म्हणून. कसलें काम करता ते? आतां घेवन बसल्या ते उबे आहा सगळे ते, कोण कांय हालचाल करना. आतां फाल्यां केन्ना कितें जालें इतलें डीप फोडून ते रिपेर करपाक भरपूर त्रास. तेन्ना गव्हर्मेंटान हेचेर एक्शन घेवचें ताबडतोब आनी तांकां फायन मारता एक तांकां. अशें म्हाजें म्हणणें आहा. उदका पायपलायन ते हायवे पोंदा घालून ते दुसरो हायवे करता तेजे वयर. हय, आतां ही मेन साळावलीची पायपलायन तिका स्पेस दवरपाक जाय आशिल्लो केन्नाय. आतां ती पायपलायनीच्या वयर ते आतां काम करतले आनी ते सगळे पुरोवन उडयतले. तुका दिसता ती पयली पायपलायन शिफ्ट करूंक जाय आशिल्ली कशी? हय, पायपलायनी कितें तरी इंजिनियरांनी उपाय काडपाक जाय. आमी इंजिनियर न्ही, आमी जनरल पब्लीक. आमकां ते दूख लागता इतल्या हजारांनी उदक कशें जाता पळय, कोणूच ना थंय, कोणूच ना. तेंच्या ते JCBचो हे ब्रेकर घालून बकेट लावून ते आतां हायड केला. कळंगुटे सद्याक लोक दारात हापून रावपाक लागल्यात. सिवरेजीचें काम चल्लां. त्या बोवाळात सिवरेजीचे चेंबर उक्तेच सोडल्यात. देखून मेकळी श्वास आनी नितळ हवा मेळप कुस्तार जाला. थळाव्यांनी कागाळी उक्तायल्या. गोंयचें एक फामाद पर्यटन थळ. दर्यादेगेर लोक मेकळी हवा खावपाक म्हूण हांगा येतात. धुंवर आनी वायू प्रदुशणांत घुसमटमार जाल्ले पर्यटकय नितळ हवा खावपाकच हांगा येतात. पूण सध्या कळंगुटे घाणी घुट्टाणी पातळ्ळ्यात. सिवरेजीचें काम चल्लां. चेंबर उक्ते सोडलेल्यान लोकांक घाणी सोंसच्यो पडटात. आयकात थळाव्यांची व्यथा. आमी पळयता हें जें जायकाचें जें काम चल्लेलें आहा सिवरेजाचें, हेका ऑलमोस्ट आतां 1 हप्तो जावपाक आयलो हें काम चालू आहा. ह्या कामाचें सांगचें म्हटल्यार ह्यो एक चेंबर जालो आनी एक फुडें चेंबर आहा. हो फुडल्या चेंबरान 2 दीस पयले हेणी सगळो हे सिवेज जी आसा ह्या चेंबरान ती काडून ही पायणीन तेणीन सोडलेली आहा. ही जी कम्युनिटीची पायण जी आहा ही पायणीन तेणी सगळी आपली सिवेज सोडलेली आहा. आनी इतली सिवेज सोडलेली आहा की म्हाका दिसता ती आतां दर्याक तेंकलेली आहा. कित्याक ही पायण जी आहा ती दर्याक कनेक्ट जाल्ली आहा. आतां तेणीन कितें केलां की हे लोक आतां हांगा बेजार जाल्या म्हणून आतां तेणी कितें केलां की आतां हांगा सोंसून काडटा, पायणींतली घालपाची बंद केल्या आनी दुसऱ्या चेंबरान ती ट्रान्सफर करता. सांगचें म्हटल्यार इतलेंच की जेन्ना हांकां दुसऱ्या चेंबरान ट्रान्सफर करूंक जाय आसलेली जाल्यार हांकां हे पायणीन घालून लोकांक त्रास दिवपाक नाका आसलेलो. 2 दीस पासून हो लोक दारां धांपून भितर रावलेलो. इतली हेची घाण पडलेली हांगासर की लोकांक हांगासर नाक धरून चलचें पडटलें आसलें. आनी हो रस्तो जो आसा हो एकूच रस्तो आसा माड्डेवाड्यार जो डायरेक्टली बिचाक कनेक्ट जाल्लो आहा. हाचे वयरसून आमचे इंडियन फॉरेनर्स सगळे ह्या रस्त्याकसून हे चलता. सो तुमच्यान समजूंक जातलें की आमी जेन्ना हे ट्युरिजम चलयता तेन्ना असली ही घाण पळोवन, असली ही घाण घेवन की आमी आमचें ट्युरिजम चलोवपाक शकतले ना. 2 दीस ह्या आख्या रस्त्याचेर वास पडलेलो आहा. आनी आतां कितें काडटा तेणी चवथो हांगासर आतां चेंबर पडलेलो आहा, चवथो. आनी तुमच्यान पळोवं येता की हो जनरेटर ते चालू मारून ही सगळी सिवेज ते भायर काडटा. आतां सांगचें म्हटल्यार की ही सिवरेजीची लायन जी आहा ती अजून चालू केल्ली ना.
पूण ते म्हणटा भरल्या ती आतां कशी भरल्या जाय ते म्हणटा अंडरग्रावंडाचे पळय उदक हा तें येवन तितून भरला म्हणजे ह्यो आख्खी लायन जी आहा ह्यो जायकाचो सिवरेज ट्रिटमेंट प्लांट जो आहा ह्यो फेल जावन गेल्लो आसा. सरपंच म्हणटा पंचायतीक कांयच कळनासतना सिवरेजीची कामां हातात घेतल्यात. लोक पंचायतीच्या नांवान बोटां मोडटात. सिवरेजीच्या कामाविशीं आमकां कितें खबरच ना. ऐकात जोझफ सिक्वेराक. आयज म्हाका तुवें सांगलें की हांगासर सुयेज सोडटा म्हणून आमच्या वावान. सो हांवें म्हटलें बाबा सुयेज सोडटा जाल्यार लोकांनी म्हाका कांयच सांगूंक ना. आनी त्या पासून हांव तुज्या बरोबर हांगासर येयलो चॅक करपाक. पळय चॅक करपाक येयलो जाल्यार म्हाका लोकांनी सांगलें की पोरू आयर कितें उदक सोडला म्हणून. आनी तो कॉन्ट्रॅक्टर कोण आहलो तोय म्हणून आपणें उदक सोडलां म्हणून कळ्ळें. आनी हांगासर सावन हे रस्ते सगळे बंद दवरल्या. हांव नकळो कित्याक लागून ते. आनी ही सुयेज खंय वयता आनी कशी वयतली ती आमकां कांयच खबर ना. रस्ते फोडटा, रस्ते ओपन करता, रस्ते क्लोज करता, ती सरपंचाक कांयच खबर ना. लोक पंचायतीचेर बोब मारता. आयज तशेंच जालेलें आसा फ्रॉम फुटबॉल ग्रावंड आमचो कोरियन अप टू फाल्कॉन रिसॉर्ट ती मदें रस्ते फोडटोच आहा. एकूय परमिशन घेवंक ना. हांव नको हे रस्ते केन्ना जातले ते. इट विल बी लायक द सेम ऑफ फ्रॉम पुलीस स्टेशन टू सेंट एलेक्स चर्च तशेंच जातलें. हे आनीक 2 वर्सांनी ते म्हणटले फांड ना आनी तेजे उपरांत हें करतले. पूण आजून पासून कोणें परमिशन पंचायतीचें घेवंक ना. त्या पासून हांवें आयज हे स्टॉप केलां काम रायट. आनी तांकां सांगलां तेंचे ऑथॉरिटींक आपयात म्हणून पंचायतीक जे कितें आहा ते एक प्रेस कॉन्फरन्स घेयात आनी सगळ्या लोकांकूय कळोंक जाय बाबा कशें कितें ते करतले म्हणून. सो एडजेक्ट कितें जातलें हांगा कितें एडजेक्ट जातालें कितें सिवरेज हे सुयेजीचें उदक न्हू. हे आमी नको आतां हे सुयेजीचें उदक ते म्हणटा कितें हे साठलेलें उदक वर्साचें हांव नको. आनी जे दिसा भायर घातले न्हू त्या दिसा लोकांनी सांगलें ताका वास येतालो म्हणून घाणीचो. हांव नको ते सुयेजीचे जाल्यार रॉ सुयेज ऑर वॉट एवर सुयेज इट इज ऑर बिश्ट उदक जाल्यार हांवें नको ते. अनुभवांतल्यान शाणेपण येता म्हणटात. शिरगांवचे जात्रेचे बाबतींत सरकारानय शाणें जावपाचें थारायलां. प्रशासकीय अधिकाऱ्यांक कामाक लायल्यात. नियोजनाचो भाग म्हणून अंदू धोणांचे आनी भाविकांक वेगळे मार्ग आखल्यात. पुराय कुटुंबाक घेवन येवं नाकात हें आव्हानूय केलां. तशेंच आयकात अंदू सरकारी नियोजन. एप्रिलांत शिरगांवची लयराईची जात्रा तेची पूर्वतयारी म्हूण उत्तर गोंय कलेक्टरान प्रशासकीय यंत्रणेची बसका आपयली. बसकेक उत्तर गोंयचो अतिरिक्त जिल्लोधिकारी प्रवीण परब, दिवचलचो उपजिल्लोधिकारी शुभम नायक, मामलेदार शैलेंद्र देसाय, येरादारी पुलीस मुखेली प्रबोध शिरवळेकर, पुलीस निरीक्षक विजय राणे सरदेसायन हजेरी लावन पूर्वतयारेचो नियाळ सांगलो. आमचे देवस्थान कमिटी तसेच महाजन यांच्यानी आपले विचार मांडले. अधिकाऱ्यांनी काही सूचना केल्यो ती मार्गदर्शक तत्वानुसार जे फॅक्ट फायंडिंग कमिटीन लास्ट स्टॅम्पेड झाले त्यानुसार फॅक्ट फायंडिंग कमिटीन काही डायरेक्शनां दिल्ली, फायंडिंग्स केले आनी त्या खातीर जात्रा कशे भशेन योग्य तरेन करपाक जाय त्या अनुशंगान काही सूचना आमकां केल्यो की त्या भशेन हांगासर हें सगळें नियोजन जावपाक जाय. आनी ती देवस्थान कमिटीन त्या भशेन पावलां उचललेली आसा, तयारी जाल्ली आहा. आनी धोणा आजचे मिटिंगेन धोणांक कांय सूचना केल्यो कित्याक झुंबड जावंक जायना. आमी क्यू सिस्टम करतल्यो. धोण आनी बाकीचे पब्लीक आसा पळय न्हू तांकां एकूच रोवन सोडचें ना. दोगांयक अलग अलग धरून जाले. तेंची एंट्री वेगळी आसतली, फक्त एक्झीट आसा ती कॉमन आसतली. पूण जेन्ना धोण भितर वयतले तेन्ना जनरल पब्लिकाक स्टॉप करतले आनी जेन्ना जनरल पब्लिकाक सोडटले तेन्ना धोणांक स्टॉप करतले. अशे भशेन एक नियोजन आसा. त्याच बरोबर हांगासर कितें जातालें वतान ताटकळत रावचें पडटालें धोणाक जात्रेच्या दिसा 7 दीस पय. त्या खातीर आमी कितें केलां की हांगासर ज्यो देवस्थानचो प्राकार आसा न्ही सभोवताल्यो जागा ती जवळ जवळ आनीक 1000 मिटरान वाडयल्ली आसा. म्हणजे प्लॅनिंग लेवल केल्ली आसा. आनी ह्या जागेन जंय दुकानां लागतालीं ताका कंप्लीट प्रतिबंध केला. आनी सरकारी यंत्रणेचें तशेंच म्हणणें आसा. हायकोर्टाच्या हेचे आमचे फॅक्ट फायंडिंग कमिटीचे तशेंच हें आसा फायंडिंग की हांगासर दुकानां खंयचीच लावपाक मेळची ना आनी आमी दुकानां लावपाक दिवची ना. त्या खातीर धोणाक हांगासर येवन समजा गर्दी सुद्दां आसली जर न्हू तर आमी ते मांडो घातल्या कारणान मांडो घातलेले पेंडल आनी तितून तांकां सावळेन रावपाक मेळटलें. तेंचे काही प्रकारे आमी उदकाची वेवस्था आमी कमिटी करतले.
तुम्ही म्हटले की दुकानां लावपाक मेळची ना पहिल्या दिसा गर्दी जाता मग पूण धोंड जे आसता ते व्रत करतात म्हयनोभर आणि त्या दिसा सुद्दां ते व्रताचेर आसता म्हणजे उपास आसता तेंचो तेंचे खावपाचे किंवा आनीक अशी वेवस्था समिती तर्फे आहा ना कितें आसा ते जेन्ना धोंड आसा पळय न्हू होमखंडान गेल्या नंतर तांकां कितें तरी जाय लिंबू सोडा जावं भाजी बिजी कितें खाता ते पूण त्या खातीर न्ही आमी होमखंडा पासून सादारण 50 मिटराच्या अंतराचेर एक आमच्या देवस्थानची प्रॉपर्टी नियोजन केलें आसा थंयसर एक रो आसा न्हू थंयसर दुकानां लागतली आमच्या देवस्थानची प्रॉपर्टी लेफ्ट हँड सायडीकूय दुकानां लागतली म्हणजे बाकीची सगळी मोकळी जागा आसतली तशीच हांगसर देवळां आतां हो प्राकार सोडलो न्हू वयलो रोड आसा पळय न्हू म्हणजे सर्वे नंबर 93 जो मायनींग कंपनीच्या आसा म्हणून आमचे थंयसर आमी दुकानां सायडीक लायतले आनी वयले सगळें पार्किंग पूण दुकानां जी सगळ्या स्टेट मंडळांसाठी आसा सगळे उदरगण रोड आजून आनी जितकोय जमाव जातलो तेंच्यासाठी आमी तुका अनुवाद करतले मराठी आनी त्याच्या बरोबर एक नकाशा सायडलायन जितके डिस्क्लोज करपाक शकता तितून तुमच्या डिस्क्लोज करता हो तुमी सगळ्या बाजारापर्यंत सगळ्या भक्तांपर्यंत आणि धोणापर्यंत पावलो ज्यात आम्ही काही महत्वाची ठिकाणा महत्वाचे रस्ते इस्केप रूट्स यात मेन्शन केले असतले हेल्थ डिपार्टमेंटा मधून जे आम्ही क्लिनिक करतले हांगसर पॅरामेडिक्स स्टेशन करतले त्याचे लोकेशन थंय येवपाक वाट कशी आसा इंडिकेटीव रूट्स आम्ही त्या प्लॅनात मेन्शन करतले आणि तो प्लॅन त्या ऑर्डरी बरोबर आम्ही डिस्क्लोज करतले ती ऑर्डर तुमकां बिफोर द फेस्टिवल म्हणजे एंड ऑफ मार्च तुमच्यापर्यंत आम्ही पावयता तुमच्याकडे अपेक्षित आसा की व्हॉट्सॲपच्या माध्यमातून जावं इतर कुठल्याही माध्यमातून ईच बोर्ड ईच भक्त हर मनशापर्यंत तुम्ही पावोवची. शिरगांवचे लयराई जात्रे संबंधात मार्गदर्शक तत्वां तयार केल्यात. भाविकांनी गर्दी टाळची. देवळात दर्शन घेवपाक 2 रांको करतले. एके रांकेत धोणांनी वचपाचें, दुसरे रांगेंतल्यान हेर भक्तांनी. तळये कडेनय 2 रांको आसतल्यो. संबंधीत अधिकारी लक्ष दवरून आसतले. ते भायर 28 कॅमेरे बसयल्यात. आनीकय कॅमेरे लायतले. कॅमेऱ्यांचे सगळ्यांचेर लक्ष आसतलें. गर्देचेर नियंत्रण दवरपाक वेगवेगळे झोनय तयार केल्यात. आता मिटींग जाली आसा ऑलरेडी आमी 2 मिटींग्स घेतले 7 जानेवारी घेतली 31 जानेवारी फील्ड इन्स्पेक्शन सुद्दां केल्लें आसा. सो आयची मिटींग घेतला ते एक आमी सेन्सिटायझेशन प्रोग्राम सगळ्या भिवना खातीर कारण थोडे मेजर्स आमी फ्रॉम एडमिनिस्ट्रेशन सायड ह्या वर्सा घेतला सो ते तांकां कन्वे करपाक ही मिटींग आशिल्ली. मेन म्हणजे जे मुवमेंट आसतले सगळे भक्तांचे धोंडाचे मेन रिच्युअल जे तळी कडेन किंवा होमखंडा कडेन थंय सगळे मुवमेंट आमी बऱ्या भशेन बॅच वायज सगळ्या लोकांक धाडटले कारण क्रावड जाल्यार परत तो रिस्क फॅक्टर येता. बॅच वायज मुवमेंट करून ते सिस्टमॅटीक डिसिप्लिन्ड मॅनर आमी करपाक सोदता. सो ते आमी सगळे धोंडाक कन्वे केल्ले आसा आनी इवन एक्स्ट्रा आमी जे मेजर्स घेतले ते सगळे जे रिच्युअल जावन जे तळी कडेन स्नान करून मागीर परत होमखंड सायडीन व्हरून तेंच्या खातीर सेपरेट होल्डिंग एरिया आसतली कारण सगळे मुवमेंट आमी इमिजिएट सगळ्यांक बरोबर धाडपाक शकता. सो एक होल्डिंग एरिया आमी एडिशनल मेजर घेतिल्लो आसा. सगळे घेवन एका पर्टिक्युलर लोकेशनाचेर पयल्या येतले आनी तेच्या नंतर विथ पुलीस कोऑर्डिनेशन बॅच वायज 20-25 जाणांचो ग्रूप करून ते होमखंड एरियान वतले आनी मागीर सिस्टमॅटीक रिच्युअल जातले. सो अशें आमी प्रशासन वेगवेगळे मेजर्स घेत आसात आनी आतां इवन आमी जॉयंट टास्क फोर्स म्हणून एक ऑर्डर काडिल्ली आसा जे वेगवेगळे डिपार्टमेंट रिप्रेझेंटेटीव आसता अंडर मामलेदार आसतले पुलीस डिपार्टमेंट आसतले तशेंच PWD इलेक्ट्रिसिटी तशेंच फायर इमर्जन्सी सर्वीस जे सगळे टेम्पल प्रिमायसिसान सेफ्टी नॉर्म्स चॅक करतले सगळे एन्क्रोचमेंट्स जे आसात जे टेम्पल प्रिमायसिसान ते काडटले तशेंच बाकीचे क्रावड क्रावड मॅनेजमेंट ॲक्ट जो आसतलो आमी विथ अप्रुवल ऑफ कलेक्टर एक 15-20 दिवसांत ते फायनलायज करपा आसा. सो ह्या वर्साचे प्लॅनिंग फ्रॉम एडमिनिस्ट्रेशन सायड बऱ्या भशेन जाल्लें आसा. सो हांव रिक्वेस्ट करता सगळ्या लोकांक सगळ्या भक्तांक की तेंच्यांनी कोऑपरेशन करचें फेस्टिवल बऱ्या भशेन जातलें.
देखून 5 सुमार तेन्ना देवस्थानान आमी प्रशासनान अशें ठरयल्या की 5 सुमार जेन्ना ओपन जातलें तेन्ना जे कोण जे येतले ते मेन हॉलांतल्यान देवस्थानान एंट्री करतले, बट जे भक्तगण जे येतले ते उजवे सायडीन जी लेन आहा थंयच्यान हो पेंडॉल जो घातला थंय क्यू मॅनेजर जातली, त्या क्यू मॅनेजरांतल्यान अशें रावंड घेवन फाटल्यान येवन अशें लेफ्टाच्यान त्या गेटींतल्यान भितर येतले, जेणे करून ह्या पेंडॉलान जवळ जवळ 7,000 लोक एकोमोडेट जातले एट अ टायम. ते फक्त त्या हितून लायनीन अशे क्यू मॅनेजरान उरतले, कमीत कमी 1 ते 2 तास तरी ते उरतले ते होल्ड करून, जेणे करून भायर गर्दी जावची ना आनी वेवस्थीत हितून एका रांगेन सारके ते क्युबिकल्सांतल्यान सारके येतले. सो कोणी धक्काधुक्की करपाची ना. पेंडॉल घातलेलो आसतलो, सगळी कडेन कॅमेरा घातलेले आसतले. आतां पर्यंत 28 कॅमेरा इन्स्टॉल केलेले आहा देवस्थान कमिटी. तरी हांव देवस्थान कमिटीकडे मागता की हांवें ऑलरेडी म्हाका लिस्ट दिला, म्हाका जी हें आहा तळी आहा तळी कडेन कॅमेरा मागल्या हांवें. जी होल्डिंग एरिया तळयेच्या फुडें जी आहा ती 60 मीटर लांब आहा आनी 40 मीटर 60 बाय 40 मिटर्स असो एक क्युबिकल जातलो व्हडलो. थंय आमी पेंडॉल घालपाक सोदता. PWD कडेन मागतले आमी की थंय पेंडॉल इरेक्ट करचो. तळये वयल्यान जेन्ना रोड नाचले, नाव जेन्ना वयर येतले तेन्ना त्या पेंडॉलान रावतले फक्त होल्ड करून, जेणे करून ढकलटली जावची ना आनी वेवस्थीत मार्गान वेवस्थीत स्टॅगर मॅनरान ते वतले. थंय पुलिसांची बॅरिकेडींग आसतली. बॅरिकेड म्हणजे आमी थंय डिसायड करतले बॅरिकेड कशी घालची ती, आनी वेवस्थीत जें आतां डेप्युटी कलेक्टरान सांगलें की 25, पण तुमची जी समस्या की लोक जे येतात 2 ते 50 ग्रुपांतल्यान येतात प्रत्येक गांवांतल्यान, जर तेचेर आमी अवश्य विचार करतले. जर गरज पडली जाल्यार आमी 50 धाडूंक शकता जाल्यार आमी अवश्य धाडटले. बट थंय ब्रेक आसतलो 4 ते 5 सेकंदाचो, जेणे करून त्या 4 ते 5 सेकंदान कमीत कमी 10 ते 15 मिटर डिस्टन्स ट्रॅव्हल करतले तो ब्रेक उरतलो, म्हणजे गॅप उरतले, जेणे करून फाटोफाट सगळे धोंड जे वताले पळय हाच्या पयलीं ते बंद जातले, आनी जेणे करून धक्काबुक्की जावची ना हेची आमी दक्षता घेतली आनी हेचेर अंमलबजावणी जातली वेवस्थीत. आनी आमी तुमच्या कडेन सगळ्या धोरणां कडेन मागता की जशें कमिटीन सांगलां जे बॅग आहा ते पवित्र आहा, ते तुमी लोकांनी मारपाक यूज करूं नाका. बरेचशे इन्सिडंट आमी पळयल्या कॅमेरान दिसता, त्या दिसा चुकीचो हे केल्लो आसता, धक्काबुक्की जाता आनी वेगळी मेसेज वता की आमी हे सगळे देवीची सेवा करपा खातीर सगळे भक्तगण जमलेले आसता. ती देवीची उत्सव जो आहा तो वेवस्थीत रित्या पार पडपाक जाय. एक वेवस्थीत चांगलो मेसेज एक स्प्रेड जाता. अंदूय गोंय सरकारान सुरश्री केसरबाई केरकर संगीत समारोह विविध कार्यावळी सळेत मनयलो. अंदूचो हो 42वा संगीत समारोह कला अकादमीच्या दिनानाथ कला मंदिरात कार्यावळ रंगली. अंदूच्या 42व्या सुरश्री केसरबाई केरकर संगीत संमेलनात गोंयच्या तशेंच गोंया भायल्या कलाकारांनी वांटो घेत संगीत मोगींक संगीताची बरी मेजवानी दिली. पल्लवी पाटील, भाग्येश मराठे, शकुंतला भरणे, आर्या नांदे, किशोर तेली, बुद्धेश तळकर, मीना पंडित रघुनंदन पणशीकाराच्या क्लासिकल गायनाचो संगीत मोगींनी आस्वाद घेतलो. रोहिदास परब, अमर मोपकार, शैलेश गांवकार, मयंक बेडेकर, उदय कुलकर्णीचो तबलो सांगात, सुभाष फातर्पेकार, दत्तराज सुर्लीकार, दत्तराज म्हाळशी, वसंत गांवकाराची हार्मोनियम साथ, जाल्यार वासीम खानाची सारंगी साथ गावप्यांक लाभली. घेवया संगीताचो आस्वाद. अथांग अपरंपार स्वरभाषा स्वरचिंतन स्वरभाषा स्वरचिंतन स्वर विश्वाकार ओंकार अनादि अनंत अथांग अपरंपार ओंकार अनादि अनंत अथांग अपरंपार सप्त सूर स्वर्ग सात सप्त सूर स्वर्ग
फोंड्या तालुकाचो अंत्रूज शिगमोत्सव समितीन आयज देवी म्हाळसा नारायणीक नाल्ल अर्पण करून शिगम्याक सुरवात केली. फोण्या शिगम्याच्या धोलार बडी पडल्या. भौसाचो हो एक सामुहीक आनंदोत्सव. ह्या आनंद सोहळ्याक आरंभ जाला. उक्तावण सोहळ्याक प्रियोळचो आमदार गोविंद गावडे, भाजपा प्रदेश अध्यक्ष दामू नायक, अंत्रूज शिगमोत्सव समितीचो अध्यक्ष रितेश रवी नायक आणि समितीचे हेर पदाधिकारी हजर असले. गोविंद गावडे आणि हेरांनी शिगम्याचो महिमा सांगलो. भात कापणे उपरांत सुरू जातल्या ह्या पारंपरिक उत्सवाचो इतिहास वर्णिलो. फोंडा अंत्रूज शिगमोत्सव समिती हांचे आज माळशेक नमन घालून श्रीफळ अर्पण करपा खातीर संपूर्ण समिती, त्याचबरोबर श्री खेडेकर मंडळ खेडे ह्यांच्या 10 जाण समाजाच्या वतीन आज माळशेक नमन वा घाराणे घालपा खातीर आयिल्ले आसा. आदरणीय स्वर्गीय रविबाब नाईक ह्यांच्या संकल्पनेंतल्यान सार्वजनिक शिगमोत्सव अर्थात राज्यस्तरीय शिगमोत्सव जो सुरू केल्लो आशिल्लो आणि पयलेच फोंडा तालुक्याची जबाबदारी अंत्रूज महालान ज्या देवळाचेर आमी शिगमोत्सव राज्यस्तरीयेर जातलो ताजे पयलू माळशेक भेट आमी दितात आणि जो रोमटा मेळ, त्याचबरोबर चित्ररथ आणि गोंयच्या लोककलेच्या आधाराचेर लोकनृत्य जी स्पर्धा ह्या फोंडे तालुक्यान आमच्या तिस्क ते फोंडा बस स्टँड हातून जातली. तातूंतल्यान गेली अनेक वर्षां वेगळे वेगळे अनुभव आणि जितले तरेन आज मोठी पथकां ह्या शिगमोत्सवाक आज भाग घेतात. आणि हो शिगमोत्सव फोंडे सुरू जाल्या नंतर संपूर्ण आमचे 17 कडेन, थोडे 2-3 कडेन प्रायवेट चलतात, म्हणून एक्च्युली 14 कडेन हे सरकारी पातळीचेर शिगमो जातात. हांव इतलेंच म्हणटलो की देवी म्हालसेन, सातेरी म्हालसेन आणि बाकीच्या सगळ्या देवदेवतांनी ह्या सगळ्या शिगमोत्सव प्रेमीक बरे तरेचे आरोग्य, यश आणि जे हांगसर आज गेली 7 दिसां पयलू जो मांड दवरलेलो आशिल्लो, आज गडे आणि त्याच प्रमाणे फाल्यां चतुर्दस अशे सगळे जे शिगमोत्सव प्रेमी जे ग्रामीण भागांत खास करून म्हणजे अंत्रूज महालान म्हणजे आपली कला आणि मांडावयली जी कला जी आसा, पारंपारिकता, खरें म्हळ्यार गोंयची आद्य संस्कृती म्हणल्यारूच ती शिगमो. हो शिगमो आज त्या जाणटेल्यांनी आणि खास करून आमची शेतां भाटां किंवा शेत पिकले नंतर, मळणी घातले नंतर आणि ती एक उमेद आणि त्या दृष्टिकोनांतल्यान आमचे गांव सुद्दां राखपा खातीर ह्यो शिमो ज्यो बांदतात ह्या शिगमोत्सवाक मोठे तरेचे एक स्वरूप आसा. आणि सर्गेस्त रवी नायक हांणी एक परंपरा ही गोंयच्या लोकां खातीर ही सुरू केली आणि हो राज्यस्तरीय शिगमोत्सव सुरू जालो. आमचो समाज जो आसा हो कश्टकरी समाज आणि ह्या नव्या वर्साची जी चावूल लागता ताच्या पयलीं एक 15 दिवस हो कश्टकरी समाज जो मातसो आनंदान आसता आणि तो आपापल्या मांडाचेर देवाक नमन घालून वेगवेगळे तरेन हे सगळे उत्सव साजरे करता. हे सगळे उत्सव ग्रामीण भागान आशिल्ले ते एका मंचार येवचे, शहरान येवचे ह्या उद्देशान बाब रवीनाथ हाणें एक सार्वजनीक रूप दिलें. आणि ते रूप म्हटल्यार आयज आमकां खुबश्या शहरी भागांतल्या लोकांक तांकां खबर ना, तांकां तालगडी, गोफ, वीरभद्र आणि त्याच बरोबर रोमटा मेळ हें कितें आसा तें हळू कळपाक लागलें. हे लोककलेचे सगळे जे प्रकार आसात किंवा ही लोकनृत्य आसा ती शहरान हाडून आमच्या शिगमोत्सवाचो येदो व्हडलो वारशाच्या रुपान दवरपाचें काम ताणें केल्लें आसा. म्हणून खरें म्हणल्यार तांकां ह्या निमतानी आमी आदरांजली दितात. आणि त्याच खातीर येता तो हो 15 दिवसाचो शिगमो खरें म्हटल्यार सुरू जातलो आणि गुडी पाडव्यातल्यान सोंपतलो. वेगवेगळे वाठारांनी वेगवेगळे तरेन उत्सव सुरू जातलो. गडे पडटले, मान सजतले आणि राती जागोर करून हो सगळो उत्सव साजरो करतले. ह्या उत्सवाचे आमी सगळे वांटेकरी जावपाक लागून हे आपोवणी आसा ते देवीक दिवपाक आयिल्ले. तांचे बरोबर हांवूय एक पावणो म्हणून आसा म्हणून तांकां हांव ह्या निमतान सगळ्यांक अभिनंदन करपाक आयला, शुभेच्छा दिवपाक आयला. आणि समेस्त गोंयकारांक ह्या निमतानी आव्हान करता, भलेही आमचे एग्जामीचे दीस आसतात, भलेही आमचे आनी कितें
एंगेजमेंट असतात, पण तरी पण आमच्या गोंयचो उत्सव, आमचे लोककलेचो हो जो प्रकार, आमची लोकनृत्यां आणि हे सगळे जे प्रकार जे आसात ते देशभरांत भितर सगळे कडेन जाची वाव आसा ते पळोवपा खातीर यंगर जनरेशन जेन जी जे म्हणटात जे आतां त्या हातूंत भितर आसात तांच्यांनी येवन हो उत्सव साजरो करपाक मदत करची आणि ताजो प्रचार आणि प्रसार करचो. मेन की हे जी कला आसा ती सगळ्या कडेन व्हरची आनी सगळ्या कडेन पावची. हांगा देशभर लोक येता, देशा भायलेय लोक पळोवपा येता. सो हांव आव्हान करता की येता त्या 5 तारखेक आमी 3:30 नाल फोडून डॉक्टर प्रमोद सावंत तशेंच आमचे दामू नायक जे BJPचे अध्यक्ष आसा, तशेंच आमचे टुरिझम मिनिस्टर रोहन खंवटे, विनायक नायक, तशेंच आमचे गोवन गावडे जे माननीय आमदार प्रियो मुदासार, सुभाष शिरोडकर, तशेंच सुनील ढवळीकर, तशेंच बाकीचे आमचे सरपंच पंच सगळे हांगा त्या दिसा 3:30 येवन हांगा नाल फोडून आमी बेगीन ह्या वर्सा आमी बेगीन सुरू करपाक सोदता, जेणे करून लोकांक चड लेट जायनासतना लोकांक सगळें हें पळोवपाक मेळचें म्हणून आमी कमिटीन खूब प्रयत्न केला आणि हातूंतल्यान कसं 4 आमी सुरू करतले आणि 7 आमी चित्ररथ हे आमी सुरू करून बेगीच्या बेगीन 10-11 पर्यंत आमी सोमवारचे आमचे हे आसा आमी हे करतले. चोडणीच्या पांडववाड्यार वसुकी कार्यावळीत पांडववाडा युवक संघान स्वराज्य रवी ह्या ऐतिहासीक नाटकाचे पेजात सादरीकरण केले. दिग्दर्शन, संगीत, अभिनय, नृत्य अशा सगळ्या आंगांनी परिपूर्ण अशा उत्कृष्ट दर्जेदार नाटकाचो आस्वाद चोडणेकारांनी घेतलो. चोडण पांडववाड्यार पांडववाडा युवक संघ दरवर्सा नाटक मोगींक दर्जेदार नाटकांचे खाण दिता. अनुचे नाटक राज्य पुरस्कार जैतिवंत कलाकार, नाट्यभूषण रामदास परबाचे दमदार दिग्दर्शन, शारदा शेटकर, रुचिरा कोळखणकराचे रोसाळ गायन आणि मनभुलोवणे नृत्य, शिवानंद दाभोलकराचे मोनेर घालपी देखदिणे संगीत, सुरजीत थळीची प्रगल्भ तबला साथ, सर्वेश फुलारीचे प्रभावी ध्वनी संयोजन अशा तंत्रीक गजालींक लागून उंचायेर गेले. खास करून गोंयचो प्रतिभावंत संगीतकार शिवानंद दाभोलकरान इतिहासीक फाटभूंय असलेल्या नाटकाक शिवकालीन वातावरण निर्मिती करपी अभ्यासपूर्ण आणि परिणाम करपी संगीत दिल्ल्यान नाटकान वेगळेंच परिमाण गाठलें. घेवया लाख रू आयरेन बरयल्ल्या स्वराज्य रवी नाटकांतल्या रोसाळ पदांचो आस्वाद. बिल्कुल सर, मोहम्मद खान तुमचं म्हणणं अगदी किस्मत खान तुमच्यावर हल्ला करणारा तो स्वादी त्याला तुम्ही कसा सोडला? अरे महाराजांना मराठी स्वराज्य स्थापन
मोठी जरुरी आहे. पण तुमच्यासारखे मराठे त्यांना सहाय्य न करता उलट त्यांना विरोध करतात. अरे त्यांच्यानी ते मराठीवर सर्व काम करत आले. आज जर बाबा माझ्या सांगण्याप्रमाणे महाराजांना जाऊन मिळाले असते ना तर प्राण गमावण्याचा प्रसंग आला त्याच्यावर आवाज नाही. शिवाजीचे लोक लढाई मरतच नाही असं तुला वाटतं का? आणि आजच्या कोकणी खबरांक सोंपता. तुमच्यो प्रतिक्रिया आनी सुचोवण्यो ईमेल करात newsprimegoa@gmail.com. व्हॉट्सॲप करात 9637969244 ह्या नंबराचेर. तशेंच फॉलो करात प्रायम टीव्हीची वेबसायट, ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम आणि जिओ टीव्हीचेर. पळयत रावात प्रायम.